चला. नमस्कार. दौंड जनता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावाजवळ आहोत. आपण बघताय ह्या व्हिक्टोरिया तलावातलं सध्या जे पाणी आहे ते खूप कमी होत चाललेलं आहे आणि येथली जी जलचर प्राणी आहेत, मासे असतील किंवा इतर जे प्राणी आहेत, त्यांना सध्या धोका निर्माण झालेला आहे. परंतु या संदर्भात पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याची मागणी केली असता पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. आणि कहर म्हणजे की आपण बघताय इथं सध्या रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात बेशुमारपणे अनधिकृतपणे इथे माती उपसा करण्यात येतोय आणि या संदर्भात तक्रार केली असता कालच्या दिवशी पाटबंधारे विभागाने कारवाई केल्याचं नुसतं फारच दाखवलेलं आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते केवळ माहिती देण्याचं म्हणजे नाटक करतायत आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही आहेत. कोणत्याही प्रकारचे आम्हाला प्रेस नोट असेल किंवा कोणत्याही प्रकारचं लेखी काहीच कागदपत्र दाखवत नाही आहेत की नक्की कारवाई केली की नाही, हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित राहतोय. मुळात पाटबंधारे विभाग सुद्धा धनदांडग्यांना पाठीशी घालून केवळ गरीब शेतकऱ्यालाच हे करत आहे का, टार्गेट करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही जी बेकायदा माती उपसा होत आहे याला लगाम घालणार कोण? मुळात तक्रारी आल्यानंतरनं हा माती उपसा सुद्धा रात्रीच्या वेळेस अहोरात्र चालू असतो आणि इथून अनेक म्हणजे किमतीची ही माती उपसा विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या केली जाते. मग ह्याला आळा घालणार कोण, असा प्रश्न आहे. आणि नागरिकांनी सुद्धा आता ही जी मागणी केलेली आहे पाणी सोडण्याची, ती पाटबंधारे विभागाकडून कितपत पूर्ण केली जाते याबद्दल साशंकताच आहे. दौंड जनता न्यूजसाठी मिलिंद शेंडगे, दौंड.